श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यामधील कृष्ण पक्षामध्ये येणाऱ्या अजा एकादशीचे महात्म्य व त्याचप्रमाणे व्रतकथा श्रवण करणार आहोत. अजा एकादशी ही 19 ऑगस्ट 2025 रोजी आलेली आहे. श्रावण महिन्यामध्ये कृष्ण पक्षात येणाऱ्या या एकादशीला अजा एकादशी म्हणून ओळखले जाते. या दिवशी उपवास व मनोभावे हे व्रत केल्यामुळे भगवान विष्णूंची कृपा सदैव आपल्यावरती राहते. या व्रतामुळे व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख, समृद्धी, समाधान प्राप्त होते व त्यास मोक्षाची प्राप्ती होते. पद्मपुराणानुसार जो व्यक्ती अजा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते. त्याचप्रमाणे हे व्रत केल्याने अश्वमेध या यज्ञासारखे यज्ञ केल्याचे शुभफल प्राप्त होते अशी मान्यता आहे. ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये श्रीकृष्ण व युधिष्ठिर यांचा संवाद चालला होता. या संवादामध्येच अजा एकादशीचे महात्म्य वर्णन केलेले आहे. ती कथा अशी की सत्ययुगामध्ये सूर्यवंशी चक्रवर्ती हरिश्चंद्र नावाचा राजा होता. तो खूप सत्यवादी व प्रामाणिक होता. त्याच्या जीवनामध्ये अजाणतेपणे केलेल्या पापामुळे व आपण स्वतः दिलेल्या वचनामुळे त्याला आपले राज्य गमवावे लागले. त्याचप्रमाणे पत्नी व स्वतःचा मुलगा व स्वतः राजा यांना विकावे लागले. एका चांडाळाच्या घरी ते स्मशानामध्ये काम करत असत. त्या चांडाळाच्या आज्ञेचे पालन करत असत. स्मशानामध्ये मृत व्यक्तीच्या शरीरावरचे वस्त्र गोळा करण्याचे काम करत असत. आणि हे काम करत असतानाही राजाने आपला प्रामाणिकपणा त्याचप्रमाणे सत्यवादीपणाचे वचन सोडले नाही. एके दिवशी राजा आपल्या स्वतःच्याच दुर्दैवावरती विचार करत बसला होता आणि यातून आपली सुटका कशी होईल याविषयी तो विचार करत होता. यासाठी काय करता येईल याचा विचार करत असतानाच गौतम ऋषी तेथे आले व राजाची ही दुर्दशा पाहून त्यांना खूप वाईट वाटले. राजाने आपली दुर्दशा कशी झाली हे गौतम ऋषी सांगितले. त्यावेळी त्यांनी राजाला उपाय सांगितला. ते म्हणाले की हे राजन, तुमच्या चांगल्या कर्मयोगामुळेच काही दिवसांमध्येच श्रावण महिन्यामधील कृष्ण पक्षामधील येणारी अजा एकादशी आहे. या एकादशीचे व्रत केल्याने त्याचप्रमाणे उपवास व रात्री जागरण केल्यामुळे तुम्ही सर्व आपत्तींपासून मुक्त व्हाल असे गौतम ऋषींनी सांगितले. गौतम ऋषींच्या सांगण्यावरून राजा हरिश्चंद्राने या व्रताचे पालन केले आणि या अजा एकादशीच्या व्रत केल्यामुळे राजाला आपली पत्नी, पुत्र आणि गमावलेले राज्य पुन्हा मिळाले. अनेक वर्षांनंतर राजा हरिश्चंद्र व त्याच्या प्रजेने आध्यात्मिक धाम प्राप्त केले. श्रीकृष्ण सांगतात की या व्रताचे पालन केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते व अश्वमेध या यज्ञासारखे पावन व पवित्र यज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते व मोक्ष प्राप्त होतो. अशी ही अजा एकादशीची कथा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय.